महास्किल या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत। मी सीएम गरमडे, शिल्प निदेशक जोडारी, इंदुताई नाकाडे औद्योगिक संस्था देसाईगंज। आज आपण एक मार्किंग टूल बघणार आहोत। त्या मार्किंग टूलचं नाव आहे कॉम्बिनेशन सेट। आता कॉम्बिनेशन सेट बघित असताना कॉम्बिनेशन सेट म्हणजे काय आपण ते सर्वप्रथम आपण त्याच्यामध्ये डेफिनेशन बघणार आहोत। त्याच्यामध्ये आता तुम्हाला लक्षात येईलच हा काय आहे कॉम्बिनेशन सेट। याच्यावर जॅबने मार्किंग करणे, जॅबचे रेषीय माप घेणे, त्यानंतर जॅबचे कोनीय माप घेणे आणि जॅबचं फ्लॅटनेस चेक करणे, या अनेक कामासाठी ज्या टूलचा आपण यूज करतो त्याला काय म्हणतो आपण कॉम्बिनेशन सेट। आता कॉम्बिनेशन सेट बघत असताना त्याच्यामध्ये मुख्यतः पार्ट असतात। आपण डायग्राम मध्ये बघणार आहोत, पण आपण एक प्रतिकृती म्हणून आपण तुमच्याकडे एक सादर केलेला आहे। तर प्रथम काय करतोय प्रोटेक्टर हेड, त्यानंतर स्क्वेअर हेड, सेंटर हेड आणि ही काय आहे रूल। आलं लक्षात? तर आता आपण बघितलं त्या मुख्य पार्ट प्रोटेक्टर हेड, स्क्वेअर हेड, सेंटर हेड आणि रूल। आता हे झालं प्रोटेक्टर हेड। आता प्रोटेक्टर हेड मध्ये काय काय असतो त्या पार्ट मध्ये याला क्लॅम्पिंग नट असतो बसवलेला, त्यानंतर या साइडला डायमेन्शन मध्ये याच्यामध्ये 0 ते 180 डिग्री पर्यंत नमूद केलेला असतो। त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्याच नुसार त्याचा काय बघत आहोत आपण प्रोटेक्टर हेड। त्या प्रोटेक्टर हेड मध्ये हे रूल आहे, त्याच्यानंतर आणि हा प्रोटेक्टर हेड आपण तो डायग्राम मध्ये बघितच आहे तुम्हाला। याच्यामध्ये अंकित केलेले आहेत 0 डिग्री ते 180 डिग्री पर्यंत याचं कोनीय माप आहे। या कोनीय मापामध्ये त्याला अँगल नुसार सेट करता येतो आणि याच्याच एक साइडला बसवलेला आहे स्पिरिट लेवल। काय बसवलेला आहे स्पिरिट लेवल आणि प्रोटेक्टर स्केल आणि त्यालाच रूलला फिक्स करण्यासाठी लॉकिंग नट बसवलेला आहे। त्याचाच उपयोग आपण आकृतीमध्ये दाखवल्या पद्धतीने जसं ज्यावर आपण मार्किंग करण्यासाठी कोनीय माप आता सेट करत आहोत त्या कामासाठी त्याचा उपयोग केला जातो। तर आपण त्याच्यानंतर दुसरं बघणार आहोत स्क्वेअर हेड। बघणार आहोत 2 नंबरचं काय आहे स्क्वेअर हेड। त्या स्क्वेअर हेड मध्ये आता आपण बघत आहोत त्या स्क्वेअर हेड मध्ये हे रूल आणि त्याच्यानंतर आहे स्क्वेअर हेड। या स्क्वेअर हेड मध्ये स्पिरिट लेवल, स्पिरिट लेवल बसवलेला आहे। त्याच्यानंतर वरच्या साइडला टोकाला स्क्रायबर बसवलेला असतो। वरच्या साइडला जो हा टोक दिलेला आहे त्या ठिकाणी स्क्रायबर बसवलेला आहे। याचा उपयोग जॅबवर मार्किंग वगैरे करण्यासाठी या स्क्रायबरचा उपयोग केला जातो आणि त्याचा आता आपण उपयोग बघणार आहोत कशासाठी त्याचा उपयोग केला जातो ते। जॅबला मार्किंग करण्यासाठी, जॅब राईट अँगल मध्ये चेक करण्यासाठी, त्यानंतर त्याचं अँगल नुसार मेजरमेंट घेण्यासाठी, त्याच्यानंतर जॅबची
खोली मोजण्यासाठी आणि जॅबचं फ्लॅटनेस चेक करण्यासाठी आणि जॅबची हाईट आहे ते मोजण्यासाठी आणि जॅब 90 डिग्री मध्ये आहे की नाही हे चेक करण्यासाठी या स्क्वेअर हेडचा आपण उपयोग केला जातो। आता तुम्हाला लक्षात आलंच असेल। आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहोत सेंटर। त्यानंतर आपण काय बघणार आहोत, सेंटर हेड। आता ही झाली रूल आणि हे झालं सेंटर हेड। याचा मुख्यतः उपयोग राऊंड बारला सेंटर वगैरे काढण्यासाठी याचा उपयोग केला जातो सेंटरचा। आता ही काय आहे, रूल। याच्यावर त्या रूलवर डायमेन्शन दिलेलं आहे, एका साइडला इंचेस मध्ये दिलेलं आहे, एका साइडला mm मध्ये दिलेला आहे। जसं आपण हे स्टील रूल असतो त्याच्याच वेगळी रूल आहे, कारण की याच्यामध्ये मध्यभागी एक खाचा दिलेला असतो। या खाच्यामध्ये प्रोटेक्टर हेड, सेंटर हेड याच्यावर आपण असेंबली करू शकतो आणि आपण याच्यानुसार एकत्रच बांधून त्याचं काम वगैरे करू शकतो। आता आपण काय बघितलं त्याच्यामध्ये, प्रोटेक्टर हेड, स्क्वेअर हेड, सेंटर हेड आणि रूल आणि त्याचं उपयोग। आता त्याच्यानंतर त्याचं बघणार आहोत युजेस। आता युजेस मध्ये काय काय केलं जातं ते आपण एकदा डायग्रामच्या सहाय्याने आपण बघू। जसं याचं आपण यूज ऑफ आउटसाइड ट्रायस्क्वेअर म्हणजे ट्रायस्क्वेअर सारखा याचा उपयोग करू शकतो। त्याच्यानंतर रिमूव्ह द स्क्वेअर हेड यूज फॉर स्टील रूल म्हणजे हे स्टील रूल काढून त्याच्यानुसार आपण मेजरमेंट सुद्धा घेऊ शकतो। त्याच्यानंतर यूज द ट्राय अँड मीटर स्क्वेअर म्हणजे मेजरमेंट घेण्यासाठी यूज केला जातो। यूज अँड डेप्थ गेज, इथं गाला वगैरे बसवलेला आहे, याच्यानुसार आपण त्याचं डेप्थची खोली पण मोजू शकतो। त्याच्यानंतर यूज अँड इनसाइड ट्रायस्क्वेअर म्हणजे हे आतीलचं सुद्धा माप घेता येतो। त्याच्यानंतर विथ स्क्रायबर यूज ए मार्किंग गेज, त्याच्यानुसार एक फ्लॅटवर भाग देऊन त्याच्या स्क्रायबरच्या सहाय्याने मार्किंग करू शकतो। आणि त्याच्यानंतर या प्रोटेक्टर हेडनी वेगवेगळ्या अँगल मध्ये आपण 1 ते 180 डिग्री सेंटीग्रेड मध्ये वेगळं मेजरमेंट घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर राऊंड बारच्या सहाय्याने राऊंड बारचं सेंटर काढू शकतो। अशा पद्धतीने मार्किंग टूल मध्ये बहुआयामी म्हणजे सर्व काम एकाच टूल मध्ये मार्किंग टूलच्या सहाय्याने घेऊ शकतो, असा म्हणजे कॉम्बिनेशन टूल। आता त्याच्यानंतर येतो सेफ्टी। आता मुख्यतः याला रफ सरफेसवर यूज करायचं नाही। त्याच्यानंतर त्याला त्याचं काम झाल्यानंतर त्याला कॉटन वेस्टनी साफ करून आणि त्याला ऑइल लावून त्याला स्वच्छ करून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याचे लास्ट स्क्रू वगैरे त्यांना आणि त्याचं स्प्रिंग वगैरे ते बरोबर आहे की नाही ते सुद्धा एकदा चेक करून घ्यायचं आणि स्टील रूलला जसं हॅमर सारखं किंवा असं स्ट्रायकिंग सारखं त्याचा यूज करू नये, कारण की त्याचे एजेस वगैरे खराब होऊ शकतात। आता आपण बघितलं त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन सेट मध्ये डिफिनिशन, पार्ट, युजेस अँड सेफ्टी। अधिक तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही फिटरचे पुस्तक यूज करू शकता आणि संबंधित निदेशकाकडून अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता। धन्यवाद।